वंदे मातरम गीताचं गान झाल्यानंतर अनिश्चित काळासाठी लोकसभा तहकूब करण्यात आलेली आहे। आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सगळेजण उपस्थित होते आणि ज्या क्षणी वंदे मातरम गीताचं गान संपलं त्यानंतर लगेचच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली की लोकसभेचं कामकाज हे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले। आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा। रोज लोकसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळतो। 11 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर नाईलाजानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना करावी लागते। पण यावेळी वंदे मातरमचं गान झाल्यानंतर लगेचच ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलेला आहे। अनिश्चित काळासाठी लोकसभेचं कामकाज का तहकूब करण्यात आले या संदर्भात स्पष्टता आलेली नाही, पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण अमित शहा यांनी संसदेमध्ये आपण निवेदन देणार असल्याचं सांगितलं। 3 वाजताची वेळ देखील त्यांनी दिलेली होती। राम मंदिर दानचोरीचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा असेल, विरोधक या मुद्द्यांवरून सातत्यानं लोकसभेमध्ये आक्रमक होत आहेत। कामकाज सुरळीतपणे चालू शकलेलं नाहीये। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सातत्यानं आवाहन केलंय, पण रोज कामकाज तहकूब करण्याची नामुष्की ओढवलेली होती।